once again we welcome you by online service. शुभ सकाळ सर्वांना. ह्या सकाळच्या वेळी आम्ही तुमचं स्वागत करत आहे ऑनलाईन सर्व्हिस मध्ये. Shall we pray with the word of prayer? आपण प्रभू जवळ आपण प्रार्थना करू. Father, we thank you for this morning time. प्रभू या सकाळच्या वेळेसाठी आम्ही तुला धन्यवाद देत We आहे. commit this entire service into your hand. आणि प्रभू ही सर्व सभा आम्ही तुझ्या हाती समर्पित And करतो. Lord, even the song which we are going to sing. आणि जसं प्रभू हे गीत गाण्यात येत आहे. And Lord, let your name be exalted and be magnified. प्रभू फक्त तुझंच नाव उंचावले जाऊ दे. And Lord, even we commit the word of God into your hand. आणि देवाचं वचन प्रभू आम्ही तुझ्या हाती समर्पित करत आहे. Minister to our heart and spirits, आणि Lord. प्रभू आमचा आत्मा आणि आमच्या हृदयाशी तू बोल. And reach each one of us. आम्हा प्रत्येकाची तू भेट घे देवा. Even I commit both ourselves into your hand. आमच्या दोघांचं जीवन तुझ्या हाती समर्पित करत Holy आहे. Spirit, use us as an instrument. पवित्र आत्मा एक पात्र म्हणून तू आमचा उपयोग करून घे. In Jesus' name we pray. येशूच्या नावात आम्ही प्रार्थना करत Can we आहे. say amen? आमेन. Amen. रब है, तू ही सब है, तू ही करता, तू ही अब है, तू ही सबसे अलग है. रब है, तू ही सब है, तू ही करता, तू ही अब है, तू ही सबसे अलग है. करते हैं तुझको हम सलाम, सबसे ऊंचा है वो नाम, उसको करते हम सलाम, सबसे ऊंचा है वो नाम. यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम. देखा है हमने लाखों ऐसे, पर कोई है नहीं तेरे जैसे. ऐसे वैसे तो है कितने, पर दीवाने हम तो है तेरे. देखा है हमने लाखों ऐसे, पर कोई है नहीं तेरे जैसे. ऐसे वैसे तो है कितने, पर दीवाने हैं हम तो है तेरे. तू ही है आशा, तू ही भरोसा, तू ही है मेरा बस ही एक खुदा. यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम. बोलो नाम यीशु नाम, यीशु नाम. बोलो नाम यीशु नाम, यीशु नाम. यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम.
यीशु नाम यीशु नाम यीशु नाम बोलो नाम यीशु नाम यीशु नाम बोलो नाम यीशु नाम यीशु नाम Today we're going to learn about the message, the peace of God. आणि आज आपण शिकणार आहे, आजचा संदेश असा आहे की देवबापाची शांती. In the moment as we all are going through a different season in our life, आणि आमच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षेमधून आम्ही जात there are असतो. many trials and challenges, issues we are battling and struggling in our खूपशे life. आव्हान आणि खूपशे संकट, खूपशे परीक्षांना आम्ही सामोरे जात असतो. You know, you might be going through a season in your life where you are battling with a few of the things. आणि अशा प्रकारच्या पुष्कळ गोष्टींशी आम्ही संघर्ष करत असतो. And you may feel the things are out of control. आणि आम्हाला असं वाटतं की आमच्या आवाक्याच्या बाहेर त्या गोष्टी जात You आहेत. know, maybe a family issue, आणि कौटुंबिक गोष्टी असतील, maybe our job problem, कदाचित आमच्या कामावरच्या ठिकाणची sometime समस्या our physical health, आणि आमच्या आरोग्याची समस्या, sometime a different problem which we are facing and we feel like, am I going to survive? Am I going to come out of this? आणि वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षांना आपण सामोरे जातो आणि आपल्याला असं वाटतं की मी कधी ह्याच्यातून बाहेर पडेन का. You know, like in this all chaos, what we need is a peace of आणि God. ह्या सर्व प्रसंगामध्ये आपल्याला काय हवं आहे तर देवबापाची शांती आपल्याला हवी आहे. The peace of God which Bible talks about, book of Philippians, the Bible says, आणि फिलिपकराच्या पुस्तकामध्ये पवित्र शास्त्र असं सांगतं, the peace which surpasses all understanding. आणि जे अशी देवबापाची शांती जे सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडची अशी आहे. May that peace guard your heart and your understanding. आणि ही जी बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडची शांती आहे आपले हृदय त्या ठिकाणी सुरक्षित करू. You know, my brothers and sisters, today we each one of us need a peace in our life. माझ्या बहीण भावांनो, आज आपल्या सर्वांना देवाच्या शांतीची गरज आहे. You know, the peace is the fruit of the Holy Spirit. आणि ही जी शांती आहे पवित्र आत्म्याचं एक फळ आहे. It never comes by the things of this world or by the circumstances, because it is the fruit of the Holy Spirit. आणि ही जे परिस्थिती आहे त्याच्यावरती आधारित नाहीये, तर हे पवित्र आत्म्याचं एक फळ असं आहे. So we need to understand this peace is divine, it's a supernatural. आम्ही हे समजून घेणं गरजेचं आहे की ही जी शांती आहे एक दैवी शांती आहे. Before you could enjoy and have this peace of God, first thing you need to have peace between God and yourself. आणि ही शांती अनुभव घेण्याच्या आधी देवबाप्पा आणि आपल्यामध्ये ही शांती असणं गरजेचं आहे. You know, like without having peace with God, you cannot have peace of God. आणि जोपर्यंत देवबाप्पा बरोबर आपली शांतीचे संबंध असणार नाही तोपर्यंत देवाची शांती आपल्याला लाभणार नाही. So my brothers and sisters, I want to encourage you at this morning म्हणून time. माझ्या बहीण भावांनी ह्या सकाळच्या वेळी मला उत्तेजन असं करायचं आहे. You know, like when I'm talking about peace, it does not mean the absence of the problems and trials and challenges. आणि ज्यावेळेला मी शांती असं म्हणतो ह्याचा अर्थ असा नाही आहे की समस्याची अनुपस्थिती आहे. You know, like you will never arrive or reach a place on this earth where you will not have trials, tragedies and problems in your life. आणि ह्या भूतलावरती असं कुठलीही जागा नाही आहे जिथे आम्हाला आव्हानांना तोंड द्यावं लागणार नाही, आमच्या समोर परीक्षा असणार नाही. You know, the book of Job chapter 14 and verse 1 says in आणि this way. योबाचं पुस्तक 14वा अध्याय आणि पहिलं वचन असं म्हणतं, The man who is born of woman is of few days full of troubles. आणि ते वचन असं म्हणतं, स्त्रीपासून जन्मलेला मानव प्राणी अल्पायू व क्लेश भरीत असतो. You know, that means we are going to have a trouble on this earth. याचा अर्थ असा आहे की ह्या भूतलावरती आम्हाला समस्या असणार, But we need a peace which can sustain us and where we can enjoy
on this earth. पण आम्हाला शांतीची गरज आहे, जे आम्हाला टिकाव धरू शकेल आणि ज्याच्यामध्ये आम्ही आनंद घेऊ शकू. You know, the book of Matthew, if you see chapter 14, आणि मत्ती याचा 14वा अध्याय जर आपण बघितला you know, verse 22 to verse 32, if you read in your house, आणि आपल्या घरामध्ये जर आम्ही 22 ते 32 आपण वचन वाचलं, you see the Jesus disciples suddenly they are in the middle of the sea, you know, battling the storms you find when you read आणि आम्ही ह्या passage. अध्यायामध्ये असं बघतो की प्रभू येशू ख्रिस्ताचे जे शिष्य आहे समुद्रामध्ये भर समुद्रामध्ये वादळाला ते सामोरे जात आहे. You know, like they thought like we are going to lose our life here. आणि त्यांना असं वाटतं की कदाचित आमचं जीवन आम्ही गमावणार. They thought like we are going to be drowned in this sea. आणि त्यांना असं वाटतं की ह्या समुद्रामध्ये आम्ही आता बुडून जाणार. But immediately you read in the passage, Jesus comes and says, "Be of good cheer, do not be afraid, it is I." आणि त्या ठिकाणी अचानकपणे प्रभू येशू ख्रिस्त त्या लाटांवर चालत येतो आणि तो असं म्हणतो की तुम्ही घाबरू नका, मी आहे. My brothers and sisters, माझ्या बहीण भावांनो, there are two kinds of storms which each one of us faces in our life. आणि आम्ही सर्वजण 2 प्रकारच्या वादळांना सामोरे जातो आपल्या जीवनामध्ये. One storm is called as a correcting storm. आणि पहिलं जे वादळ आहे ते म्हणजे जे आम्हाला दुरुस्त करणार असं आहे. You know, like it is, you see, if you want to understand, there are many examples in the Holy Bible. आणि पवित्र शास्त्रामध्ये ह्याचे खूपशी उदाहरण अशी आहेत. You know, like when we disobey God, आणि ज्या वेळेला परमेश्वराचं आज्ञाभंग आम्ही करतो you know, like God sends the storms in our life. आणि त्या वेळेला परमेश्वर आपल्या जीवनामध्ये वादळ पाठवितो That is a correcting storm. आणि ते वादळ आम्हाला दुरुस्त करणारे असतं. You know, like it is to build you and me. आणि ते ह्यासाठी असतं की ते आम्हाला बांधावे. You know, there are but also the storms which are perfecting storms. आणि दुसरं वादळ अशा प्रकारचं आहे जे आम्हाला परिपूर्ण असं करतं. So the disciple, where they were facing the storm on the sea, in the book of Matthew chapter 22 is a correcting storm. आणि ह्या ठिकाणी शिष्य जे वादळाला सामोरे जात आहे मत्तेच्या अध्यायामध्ये आपण पाहतो की त्यांना ते दुरुस्त त्या ठिकाणी ते त्यांना परिपूर्ण असं करत आहे. You know, like God in His will, He has allowed it, He has planned, and they were in the will of God when they were battling and facing the आणि storms. ज्या वेळेला ते वादळाला सामोरे गेले आणि त्या वादळांशी त्यांचा संघर्ष होत होता, हे देवाच्या इच्छेमध्ये ते होते. My brothers and sisters, book of Matthew chapter 8, one more incident we see. आणखीन एक गोष्ट आपण मत्तेच्या 8व्या अध्यायामध्ये पाहतो And verse 27 you read one more incident. आणि 27व्या अध्यायामध्ये आणखीन एक घटना आपण पाहतो. Jesus claiming the storm. आणि त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त वादळाशी बोलत आहे. You know, my brothers and sisters, in book of Psalm 148 आणि स्तोत्र संहिता 148 अध्याय and verse 8 says like this. आणि 8वं वचन अशा प्रकारे म्हणतं, Fire and hail, snow and the cloud, stormy winds fulfills His word. अग्नी, गारा, हिम, धुके यांची आज्ञा सिद्धीस नेणारे वादळ. In other words, God is in control of all this. आणि याचा अर्थ असा आहे की परमेश्वर सर्व सत्ताधारी आहे आणि त्याच्या हातामध्ये सर्व कब्जा आहे. You know, I want to tell you about this peace. Let me explain you a little bit. आणि हे जी शांती आहे ह्याच्याबद्दल थोडंसं मला खुलासा करून सांगू द्या. You know, in this word in English, peace has a 5 letters. आणि ह्या जे इंग्लिशचं जे पीस असा जो शब्द आहे त्याच्यामध्ये 5 अक्षरे येतात. You know, like P-E-A-C-E. PEACE असे ते अक्षर आहेत. The number 1, the word comes P. आणि पहिला शब्द जो येतो ते म्हणजे पी असा आहे. You know, it says, it's in other words, a providence. आणि त्याचा अर्थ असा आहे की दूरदर्शीपणा. Its purpose, in other words, the situation which I am facing today is God has allowed it, or God has brought me here. आणि याचा अर्थ असा आहे की ज्या परिस्थितीला आज मी सामोरे जात आहे ती देवानं परवानगी दिलेली अशी आहे. He brought me in this situation. आणि देवानं मला ह्या परिस्थितीमध्ये आणलेलं आहे हे आपण जाणून घ्यावं. My brothers and sisters, don't think when you love God and follow God, you will not have problems. आणि असा आपण विचार करू नये ज्यावेळेला मी देवावर प्रेम करतो, आम्ही त्याचं अनुसरण करतो, याचा अर्थ की आपल्या जीवनामध्ये कुठलंच वादळ नाहीये. You know, some
teach a wrong doctrine and they say, if you are loving God, if you are a true child of God, you will not feel sick, you will be riches, and that's what the teachings are. But Bible does not agree with all these teachings. आणि चुकीचं जे संदेश आपल्याला देणारे असे जे लोक आहेत ते असं सांगतात की जर तुम्ही प्रभूचं अनुयायी आहात तर तुम्हाला वादळाला सामोरे जावं लागणार नाही, तुमच्या जीवनामध्ये दुःख येणार नाही. पण पवित्र शास्त्र आपल्याला असं सांगत नाही. You know, like, let me tell you, the storms are the part of our lives. आणि मला हे सांगू द्या की वादळ जे आहे आपल्या जीवनशैलीचा एक भाग आहे. You know, like, God in His divine purpose, He sometimes allows or sometimes He brings you and me into the storm. आणि परमेश्वर आपल्या जीवनामध्ये त्याचा दैवी उद्देश पूर्ण करण्यासाठी आपल्या जीवनामध्ये वादळांना परवानगी देतो. You know, if you are right now facing a storm in your life, आणि जर आता प्रसंगामध्ये जर तुम्ही वादळांना सामोरे जात आहात, it could be God has caused or God has permitted. तर कदाचित परमेश्वरानं ती परवानगी दिलेली आहे, परमेश्वरानं ते घडवून आणलेलं You आहे. know, I want to encourage you, but you need to understand one thing, important thing here, आणि तुम्ही एक खूप महत्वाची गोष्ट या ठिकाणी समजून घ्यायला where you हवी. need to mark down in your mind. आणि तुमच्या मनामध्ये हे पक्क तुम्ही ठरवायला हवं. You know, no matter what you're going through in your आणि life, काही हरकत नाही कुठल्या समस्येतून आपण जात आहोत. God will never say, oh, now he's out of my reach. आणि परमेश्वर असं कधीच म्हणणार नाही, अरे बापरे आता हे माझ्या आवाक्या बाहेरच आहे. Oh, now I cannot help him. आणि आता काही मी तुला मदत करू शकणार नाही Oh. असं तो नाही म्हणणार. Oh, this is strange thing what has happened to him. आणि आता हे खूपच विचित्र असं घडत आहे असं काही तो नाही म्हणणार. No, 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 no. God is aware of everything which you and I as a child of God, which we face in our life. नाही 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 तर परमेश्वराला सर्व काही माहित आहे की ज्या प्रसंगातून आम्ही जात आहोत You ते. know, the book of Psalms 139 says like this. आणि स्तोत्र संहिता 139 असं म्हणतं, You know, all the days of our lives, आणि yes, His eyes has seen. आमच्या जीवनाच्या प्रत्येक दिवस त्यानं पाहिलेला You know, आहे. like He has seen before you and I could enter today. He has already seen before we could be आणि born. तुम्ही आणि आम्ही उद्याच्या दिवसामध्ये पदार्पण करण्याच्या आधी त्यानं ते दिवस पाहिलेला असं आहे. My brothers and sisters, I want to encourage you this माझ्या morning बहिण-भावांनो, time. मला ह्या सकाळच्या वेळी उत्तेजन करायचं आहे. You know, like some storms God might have caused, or some storm God might have allowed it in your life. You and I need to check why I am facing this storm. आणि काही गोष्टी परमेश्वरानं आमच्या जीवनामध्ये परवानगी दिलेल्या आहे घडण्यासाठी, तर तुम्ही आणि आम्ही ह्या गोष्टी आम्ही तपासून पाहण्याची गरज आहे. You know, like when you're facing this storm, even the Bible says in the book of Romans chapter 8 verse 28. आणि रोमकरास पत्र 8वा अध्याय आणि 28व्या वचनामध्ये असं म्हणतं, Everything, those who are called according to His purpose, everything will work out good. That's what Bible says. आणि पवित्र शास्त्र असं म्हणतं की परंतु आपल्याला ठाऊक आहे की देवावर प्रीती करणाऱ्यास म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलावलेल्यास देवाच्या करुणेने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात. The verse says in this way. आणि वचन असं अशा प्रकारे म्हणतं, When you and I am facing, it's not like I think everything will okay. It's not like I think. आणि त्या ठिकाणी कदाचित हा शब्द नाहीये. You know, I hope everything will be fine. आणि It's Bible does not speak I hope. आणि पवित्र शास्त्र हा शब्द वापरत नाही की कदाचित हा शब्द तो वापरत नाही. But it says we know आणि पण तिथं असं म्हणते की आपल्याला ठाऊक आहे that all things will work together for good, those who love God and those who are called according to तिथं His असं purpose. म्हणतं की आपल्याला ठाऊक आहे की देवावर प्रीती करणाऱ्यास म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलावलेल्यास देवाच्या करुणेने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात. Amen. Number 1P we have seen. It is God has allowed it or God has permitted it. आणि पहिलं जे आपण अक्षर पाहिलं पी, याचा अर्थ की परमेश्वराने परवानगी दिलेले Or God has caused it आणि परमेश्वरानं ते घडवून आणलेलं आहे for His divine will and for His purpose. आणि त्याच्या उद्देशासाठी त्याच्या इच्छेनुसार, Either to correct you or either to perfect you. यासाठी की आमची दुरुस्ती व्हावी किंवा आम्ही परिपूर्ण व्हावं. The second in the word peace we see E is a word, letter is there. आणि पीस ह्या शब्दामध्ये दुसरं अक्षर आपण पाहतो ते म्हणजे ई असं आहे. You know, E means earnest.
earnest request. आणि ई याचा अर्थ असा आहे की कळवळ्याची विनंती. You know, when you and I am going through storms in our lives, आणि तुम्ही आणि आम्ही ज्यावेळेला आमच्या जीवनामध्ये वादळांना सामोरे the जातो, trials and the testing which we are going through. संकटांना आणि परीक्षामधून आपण जात असतो. You know, like if you see the book of Mark chapter 6 आणि मार्क याचा 6वा अध्यायामध्ये आपण पाहतो and verse 47 and 48, आणि 47 आणि 48 वचनांमध्ये here you see that Jesus' disciples are struggling and to, you know, like move forward with their boat because there is a heavy wind and the storms are banging the boat. आणि त्या ठिकाणी आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य समुद्रामध्ये ते वादळाबरोबर संघर्ष करत आहे आणि त्यांचं जहाज त्या ठिकाणी बुडायच्या लागास लागलेलं They आहे were in the middle of the sea. आणि त्या भर समुद्रामध्ये ते मध्यंतरी असे आहे. But very interesting truth is here. पण खूप अद्भुत असं सत्य या ठिकाणी आहे. Bible says Jesus saw them. आणि पवित्र शास्त्र असं सांगतं की प्रभू येशू ख्रिस्तानं त्यांच्याकडे पाहिलं. You know, that means actually the Sea of Galilee, according to history, it is a 8-mile wide. It is 8 mile. आणि 8 मैल असा त्या ठिकाणी तो समुद्र रुंदीचा समुद्र आहे. You know, but in the middle of the sea means they were in the 4 mile away from Jesus. आणि समुद्राच्या मध्यांतरी म्हणजे की 4 मैल प्रभू येशू ख्रिस्तापासून ते लांब असे आहे. Jesus is on the mountain and there he is praying. आणि प्रभू येशू ख्रिस्त डोंगरावरती आहे आणि त्या ठिकाणी तो प्रार्थना करत From आहे. there he could see with the natural eyes 4 mile distance, he could see like disciples are struggling in the middle आणि of the त्या sea. ठिकाणाहून नैसर्गिक डोळ्यांनी तो पाहत आहे की जे शिष्य आहे वादळांना सामोरे जात आहे. You know, today we have a glorified Jesus. आणि आज आपल्यामध्ये गौरवी असा प्रभू येशू ख्रिस्त आहे. That means he can see from heaven wherever you are, whatever problem you're facing, trials you're facing, he is able to see each one of आणि us. त्याचा अर्थ असा आहे की जरी तो स्वर्गामध्ये आहे पण तिथून त्याच्या गौरवी नेत्राने तो आपल्या परिस्थितीकडे पाहत आहे की कुठल्या परिस्थितीमधून आपण जात आहोत. So the book of Hebrew chapter 7 verse 25 says like this. आणि हिब्रूकरास पत्र 7वा अध्याय 25वा वचन असं म्हणतं. No doubt he is sitting as the right hand of the Father. आणि पित्याच्या उजवीकडे तो बसलेला And आहे. verse 25 it says, आणि 25वा वचन असं म्हणतं like he ever lives to make an intercession for you. आणि तो तुमच्या आणि आमच्यासाठी मध्यस्थी करत आहे. My brothers and sisters, today what you and I am going through in our life, आणि तुम्ही आणि आम्ही ज्या प्रसंगातून आपल्या जीवनामध्ये जात आहोत whether people are praying for us or not praying for us, don't worry. आणि लोक आपल्यासाठी प्रार्थना करतील किंवा नाही करतील याची चिंता करू नका. No need to worry about whether somebody is fasting for you or not fasting. आणि कोणीतरी आपल्यासाठी उपवास करत आहे किंवा नाही ह्याची चिंता करू नका. But one thing you be sure of this morning, पण एका गोष्टीची खात्री तुम्ही बाळगा. Jesus is your Father, your God, your friend, is interceding for you in the heaven before the Father. आणि प्रभू येशू ख्रिस्त पित्याच्या उजवीकडे बसून तुमच्या आणि माझ्यासाठी मध्यस्थी करत आहे त्या ठिकाणी प्रभूच्या उजवीकडे बसून. So you and I can feel a comfort and take a peace in our heart that Jesus is interceding and I am going to win the battle. I am going to see the glory of God. म्हणून तुम्ही आणि मी आमच्या हृदयामध्ये ही खात्री बाळगायला हवी की प्रभू येशू ख्रिस्त आमच्यासाठी मध्यस्थी करत आहे. याचा अर्थ की ते वादळ जे आहे ते जे आव्हान आहे त्याच्यामध्ये आम्ही नक्कीच विजय मिळवू. So in your storm you need to say Jesus is interceding for me and I will be protected. आणि त्या वादळामध्ये आम्ही असं म्हणायला पाहिजे की प्रभू येशू ख्रिस्त माझ्यासाठी मध्यस्थी करत आहे आणि ह्याच्यामध्ये मी सुरक्षित आहे. His prayer is going to preserve me and protect me. आणि त्याची जी प्रार्थना आहे ते मला सुरक्षित ठेवील आणि ते मला त्याच्यामध्ये राखील. Can we say amen? आमेन. So that's what we need to believe and confess with our mouth. आणि हे आम्ही विश्वास ठेवायला पाहिजे आणि मुखानं कबूल करायला हवं. The third thing, the peace we can enjoy in our storm. आणि तिसरी गोष्ट जी पीस आहे आमच्या जीवनामध्ये आम्ही आनंद घ्यायला हवी. You know, the peace, God's peace we can experience in our आणि in ही a शांती chaos. आमच्या जीवनामध्ये आम्ही अनुभव घ्यायला हवं. The third word in the letter in the word peace is, आणि हे शांती जो शब्द आहे याचा तिसरा जो अक्षर आहे it's a A. आणि ते ए असं आहे. You know, that means A is a assurance. आणि ए याचा अर्थ की ती खात्री आहे. You know, like it's A we can take
we can take as an assurance. आणि याचा अर्थ की अश्युरन्स म्हणजे खात्री आहे. Assurance of what? आणि कुठल्या प्रकारची खात्री? Assurance that he will never leave me nor forsake आणि me. ही खात्री की तुम्हाला कधीच सोडणार नाही, तुम्हाला कधीच टाकणार No नाही. matter what you're going through, आणि काही हरकत नाही आम्ही कुठल्या प्रसंगातून you जात can be असू. assured because he has spoken in the book of Hebrew chapter 13 verse 5. आणि हिब्रू पत्र 13 अध्याय 5व्या वचनामध्ये तो असं म्हणतो, I will never leave you nor forsake मी you. तुम्हाला सोडणार नाही, मी तुम्हाला टाकणार नाही. My brothers and sisters, माझ्या बहीण भावांनो, you and I need to understand this तुम्ही आणि morning मी time. समजून घ्यायला हवं या सकाळच्या वेळी. The waves which are threatening the disciple, आणि जे लाटा शिष्यांना भीती दाखवत होत्या, the storms the storms which are coming against the disciple to drown them. आणि ज्या लाटा शिष्यांकडे येत होत्या की त्यांना बुडवून टाकण्यासाठी, You see in the book of Matthew, on the same waves, Jesus is walking and coming. आणि आम्ही पाहतो की मत्तईच्या पुस्तकामध्ये त्याच लाटांवरती प्रभू येशू ख्रिस्त चालत येत आहे. What we need to understand, आणि आम्ही काय समजून घेण्याची what we गरज need to आहे, understand, what the lesson God wants to teach you आणि and me. काय प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला ह्याच्यामध्ये शिकवत आहे. Like Jesus is above the storms. आणि परमेश्वर जो आहे या वादळापेक्षा देखील मोठा असा. And wherever the child of God comes in our storms. आणि जिथं कुठं देवाचं लेकरू आहे, परमेश्वर आपल्या वादळांमध्ये त्या ठिकाणी येतो. If you are a child of God, जर तुम्ही प्रभूचे लेकरू असाल, no matter which situation you are in काही right हरकत now, नाही कुठल्या परिस्थितीमध्ये तुम्ही आहे, you may not see him, आणि तुम्ही त्याला पाहू शकणार but नाही, he is with you. पण तो तुमच्या सोबत आहे. You need to be assured of his presence and his promise. आणि तुमच्यामध्ये ती खात्री असायला पाहिजे की प्रभू माझ्या बरोबर आहे, त्याचं अभिवचन माझ्या बरोबर आहे. Because the book of Isaiah 43 says, कारण यशाया याचं 43वा अध्याय असं म्हणतं, verse 1 and 2, it says like this. आणि 1 आणि 2 वचन मध्ये असं When म्हणतं, you walk through the water, आणि ज्यावेळेला तुम्ही पाण्यामधून you चाल will not be drowned. तर तुम्ही बुडणार नाही. When you walk through the fire, आणि जरी तुम्ही अग्नीमधून जाल, it will not burn. ते तुम्हाला भस्म करणार नाही. I am with you. मी तुमच्या सोबत आहे. Be not be afraid. आणि तुम्ही घाबरू नका. That's what God says. अशा प्रकारे प्रभू आपल्याला, So I want to encourage you, be assured that God is with you in your आणि मला situation. उत्तेजन असं करायचं आहे की तुम्ही खात्री बाळगा की आपल्या परिस्थितीमध्ये प्रभू आपल्या सोबत आहे. I love this verse of book of Isaiah chapter 26. आणि मला हे वचन खूप आवडतं. यशाया याचा 26वा अध्याय And verse 3 and 4 we will directly read in Marathi. आणि 3 आणि 4 वचन आपण ह्या ठिकाणी वाचूया. Book of Isaiah chapter 26. यशायाचा 26वा अध्याय 3 आणि 4 वचन. Yes. ज्यांचे मन तुझ्याठायी स्थिर झाले आहे त्यास तू पूर्ण शांती देतोस, कारण त्यांचा भाव तुझवर असतो. Amen. The Bible says he will keep him in a perfect peace whose mind is stayed on you because he trusts in you, trust in the Lord forever, for the Lord is an everlasting strength. आणि त्या ठिकाणी वचन असं म्हणतं की परमेश्वर हा सर्व काळचा आम्हाला सामर्थ्य देणार असा आहे. My brothers and sisters, when our focus is on God, माझ्या बहीण भावांनो, ज्यावेळेला आपले नेत्र परमेश्वरावरती केंद्रित when असतात, we look upon him, ज्यावेळेला आम्ही त्याच्याकडे पाहत when असतो, we trust him, ज्यावेळेला आम्ही त्याच्यावरती विश्वास we ठेवतो, get the perfect peace, the Bible आणि मग says. पवित्र शास्त्र असं म्हणतं की आम्हाला पूर्ण शांती प्राप्त होते. Can we say hallelujah? हालेलुया. My brothers and sisters, I want to encourage you this माझ्या बहीण morning भावांनो, time. ह्या सकाळच्या वेळी मला उत्तेजन करायचं आहे. His presence will be there with you no matter where you आणि are. काही हरकत नाही, कुठली परिस्थिती असो, पण त्याची उपस्थिती आपल्या सोबत आहे. Somebody said like this. कोणीतरी असं म्हणालं, If you look to circumstances, आणि जर आम्ही परिस्थितीकडे पाहत you will बसलो be distressed. तर आम्ही खूप निराशाजनक If होणार. you look to within yourself, आणि जर आम्ही स्वतःकडे पाहिलं you will be desperate आणि मग आम्ही खूप आतुरस होणार and discouraged. आणि आम्ही खूप निराशा But होणार. if you look to पण Christ, जर आम्ही प्रभूकडे पाहिलं, you will be at rest. मग आम्हाला पूर्ण शांती प्राप्त My होणार. brothers and sisters, माझ्या बहीण भावांनो, I want to encourage you to focus on Jesus. मी उत्तेजन असं करतो की प्रभू येशूकडे आपले नेत्र लावा, Look to him. त्याच्याकडे आपण पाहूया. God's plan for you is to have
peace. आणि प्रभूचं योजना आमच्यासाठी अशी आहे की आम्हाला पूर्ण शांती प्राप्त You know, the व्हावी. Bible says in the Psalm 46, आणि पवित्र शास्त्र स्तोत्र संहिता 46 मध्ये असं म्हणतं, in God is our refuge and our strength and very present help in the time of trouble. आणि परमेश्वर आपला आश्रय असा आहे आणि आम्हाला मदत करणारा असा तो आहे. So, you know, Jesus comes to the disciple आणि मग प्रभू येशू ख्रिस्त शिष्यांकडे येतो who were afraid and scared of, आणि जे खूप भयभीत असं झालेलं आहे who were tired battling this storm. आणि ह्या वादळांशी संघर्ष करून ते खूप थकून गेलेले Don't आहेत. be afraid. आणि प्रभू असं म्हणतो की तुम्ही घाबरू नका I am here. आणि मी ह्या ठिकाणी Yeah, आहे. my brothers and sisters, God comes in your storms. माझ्या बहीण भावांना, आमच्या वादळांमध्ये परमेश्वर येतो God is in your storm with you. आणि आमच्या वादळांमध्ये प्रभू आमच्या सोबत आहे. The fourth thing in the word peace is, आणि शांती ह्या शब्दामध्ये चौथा शब्द असा the आहे fourth letter is C. आणि चौथा शब्द सी असा आहे. C speaks of comfort. सी ह्याचा अर्थ की सांत्वना. You know, the power, the comforting power to sustain you and me. आणि हे जे सांत्वन आहे त्या परिस्थितीमध्ये आम्हाला टिकाव धरण्यासाठी मदत करते. The comfort means coming with the strength. That is what meaning आणि हे is. सांत्वन हा शब्द असा आहे की पुन्हा सामर्थ्यानं पुढे येणे. My brothers and sisters, I want to encourage you. मला उत्तेजन असं करायचं आहे. You like book of Ephesians chapter आपण 1 ते वचन वाचूया. इफिस्करास पत्र पहिला अध्याय and verse 22. आणि दुसरा वचन. You know, it says, and God has put all things under his feet and gave him to be the head over all things. इफिस्करास पत्र पहिला अध्याय 22 आणि वचन. 22 वचन. त्याने सर्व काही त्याच्या पायाखाली ठेवले आणि त्याने सर्वांवर मस्तक कसे व्हावे म्हणून त्याच मंडळीला दिले. My brothers and sisters, God has put all things under his feet, माझ्या बहीण gave him भावांनो, to be the head over all things. वचन असं म्हणतं की त्याने सर्व काही त्याच्या पायाखाली ठेवले आणि त्याने सर्वांवर मस्तक कसे व्हावे म्हणून त्याच मंडळीला दिले. So someone said like this, आणि म्हणून कोणीतरी असं म्हणतं, you know, the will of God will never take you where the grace of God cannot keep you. आणि देवाचं जी इच्छा आहे त्या ठिकाणी आपल्याला घेऊन जाणार नाही जिथं देवाची कृपा आम्हाला राखत नाही. Can we say amen? Amen. You know, like you will never get in the storm, you know, like where God is not there. आणि आम्हाला ते आम्ही ह्या ठिकाणी जाणार नाही जिथं प्रभू असणार नाही. No matter where you are, the grace of God is with you. आणि आम्ही कुठे देखील असो पण परमेश्वराची कृपा आमच्यावरती The असते. fifth word, the last word of the letter of peace. आणि जी शांती हा शब्द आहे त्याचं पाचवं जे अक्षर आहे You know, it's a E. आणि ते ई असं आहे. You know, like the word E means expectation. आणि ई याचा अर्थ अपेक्षा. You know, like when you and I go through storms in our life, आणि आमच्या जीवनामध्ये ज्यावेळेला आम्ही परीक्षांना सामोरे जातो, you know, we can live there, we can be sustained, and we can overcome and see the glory of God. आणि आपण त्या ठिकाणी राहतो, आम्ही तिथं टिकाव धरतो आणि आम्ही त्याच्यावरती विजय मिळवतो. How? कशा प्रकारे How this can happen? आणि हे कसं काय घडणार? When you have an expectation with the word of God. ज्या वेळेला आपण देवबापाच्या वचनामध्ये आम्हाला अपेक्षा आहे When you rely and depend upon God's promises. आणि देवाचं जे अभिवचन आहे आम्ही त्याच्यावरती अवलंबून असं राहतो. It is a hope which is you are certain you're going to see the power and the glory of God. आणि ह्या विश्वासामध्ये आम्ही पाहतो की देवाचं सामर्थ्य आणि परमेश्वराचे गौरव प्रकट झालेले Some आहे. of the things which you and I go through in our आणि life, काही असे प्रसंगामधून आपण जात असतो we don't understand. आणि जिथं आम्हाला काहीच कळत नाही. Sometimes we say, Lord, why? आणि आम्ही असं म्हणतो प्रभू हे का घडलं Why I'm going through आणि this? का ह्या प्रसंगातून मी जात आहे. Let me tell you, even if God want to explain you and me, आणि जरी परमेश्वराला आपल्याला खुलासा करून सांगायचं we असेल will not understand. तरी आम्हाला समजणार नाही. Because the Bible says his ways are higher than our ways. कारण पवित्र शास्त्र असं म्हणतं की त्याचे मार्ग आमच्या मार्गापेक्षा वेगळे आहेत You know, his thoughts are greater than our आणि thoughts. त्याचे जे विचार आहे आमच्या विचारांपेक्षा वेगळे You आहेत. know, like, so even if we try to explain, you will not, I as a human being will not आणि जरी understand. प्रभूला आम्हाला खुलासा करून सांगायचं आहे पण एक मनुष्य म्हणून आम्हाला ते समजणार नाही. You know, behind every command, there is always a promise which carries you and me. आणि प्रत्येक जी आज्ञा आहे त्याच्या मग प्रभू आम्हाला त्या सुरक्षित
अभिवचनामधून घेऊन जात आहे. You know, like when you and I go through ज्याला तुम्ही आणि आम्ही the प्रसंगातून जातो, trials and the storms of our life in our life, वादळांमधून आम्ही ज्या वेळेला जात असतो you don't need to understand how I'm going to come out. आणि आम्हाला हे समजून घेण्याची गरज नाही की आम्ही कसं ह्याच्यातून बाहेर पडू, You need to just trust and rely the faithfulness of God. आणि फक्त आम्ही विश्वास ठेवायला पाहिजे आणि जे प्रभूचे विश्वास We पण आहे don't live- त्याच्यावर अवलंबून We राहायला हवं. don't live by explanation our spiritual life, but we live by the promise of God. आपलं जे आध्यात्मिक जीवन आहे ते खुलासावरती नव्हे तर देवाच्या वचन अभिवचन आहे त्याच्यावर अवलंबून असायला हवं. My brothers and sisters, I want to encourage you. माझ्या बहीण भावांना मला उत्तेजनच करायचं आहे Because of time, I have to stop here. आणि वेळे अभावी आम्हाला ह्या ठिकाणी थांबावं लागतं. This is how the peace we can have. अशा प्रकारे देवाची शांती आम्ही अनुभव घेऊ May शकतो the peace of God come upon you. आणि देव बाप्पाची शांती तुम्हावरती येऊ. Jesus says to his आणि disciples, प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या शिष्यांना असं म्हणतो, I will give my peace. मी माझी शांती मी तुम्हाला देतो Oh, the peace which world cannot give you. आणि जे जग देतात तशी शांती मी तुम्हाला Oh, देत that नाही peace I will give unto you. आणि मी तुम्हाला माझी शांती देत आहे. My brothers and sisters, no matter what you're going through in your life, माझ्या बहीण भावांना काही हरकत नाही कुठल्या प्रसंगातून तुम्ही जाता, may the peace of God be with पण you. देव बाप्पाची शांती तुम्हाला प्राप्त May हो God bless each one of you. आणि तुम्हा सर्वांना प्रभू आशीर्वादित Shall we करो. pray? चला आपण प्रार्थना करू. Father, we thank you for this morning time. पिता या सकाळच्या वेळी आम्ही प्रार्थना करत Lord, I do आहे not know what situation your children are आणि मला going. माहित नाही प्रभू की तुझे लेकरं कुठल्या प्रसंगातून जात But I आहेत. believe you have been ministering to your पण children. माझा विश्वास आहे की तुझ्या लेकरांबरोबर तू आहे. We speak your anointing and your presence to, Lord, be manifested in a various way. आणि प्रभू आम्ही प्रार्थना करत आहे की तुझा अभिषेक वेगवेगळ्या त्यांच्या प्रसंगांमध्ये त्यांना प्राप्त हो Let them see the goodness of God, आणि त्यांना प्रभू तुझं चांगुलपणाचा अनुभव the येऊ दे mercy of God. आणि प्रभू तुझी कृपा त्यांना प्राप्त होऊ Let दे them see the faithfulness of आणि प्रभू God. तुझा विश्वासपणाचा अनुभव Let त्यांना them मिळू दे see the glory and आणि the प्रभू power. तुझं गौरव आणि तुझं सामर्थ्य त्यांना पाहायला We मिळू दे. speak, Lord, in the name of Jesus. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आम्ही प्रभू तुझं सामर्थ्य त्या ठिकाणी घोषणा करत आहोत. Lord, we thank you for your word. धन्यवाद तुझ्या वचनाबद्दल. Giving all the glory to you. सर्व गौरव तुला पिता. In Jesus' name we pray. येशूच्या नावात आम्ही प्रार्थना Can we करतो. say amen? आमेन. Amen. Thank you very much. God bless all of you. धन्यवाद आणि सर्वांना प्रभू आशीर्वादित करो. Amen. Amen. Amen.